नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण तथागत भगवान बुद्ध व राजा बिंबिसार यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. आपण बराच वेळेला ऐकतो की राजा बिंबिसार राजकुमार सिद्धार्थला म्हणतो की जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर मी माझे अर्धे राज्य तुला देतो. याचे कारण राजा बिंबिसार हा मगधचा राजा होता. तो बुद्धाचा समकालीन राजा होता. मगधच्या जवळच तथागत भगवान बुद्धांच्या वडिलांचे कपिलवस्तुनगर हे राज्य होते. मगध आणि कपिलवस्तुनगर या दोन्ही राज्यात मैत्रीचे संबंध होते आणि म्हणूनच कपिलवस्तुनगरचा राजकुमार सिद्धार्थ जेव्हा राजत्याग करून राजगृहाला आला आहे ही वार्ता राजाला कळली तेव्हा तो राजगृह पर्वतावर गेला आणि राजकुमाराची भेट घेतली, त्याची विचारपूस केली आणि त्याला समजावून सांगितले की सिद्धार्थ, तू राजकुमार आहेस, तू क्षत्रिय आहेस, राज्याचे रक्षण करणे, राजपद सांभाळणे हे तुझे कर्तव्य आहे. राजकुमाराने देशत्याग करून भिक्षा मागून अन्न ग्रहण करणे हे तुला शोभत नाही. तू परत जा. जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर मी माझे अर्धे राज्य तुला देतो, परंतु तू देश त्याग करून संन्यास मार्ग धारण करू नकोस. परंतु राजकुमार आपल्या निर्णयावर ठाम होते आणि म्हणून त्यांनी राजा बिंबिसाराची विनंती अमान्य केली. तेव्हा राजा बिंबिसाराने अखेरची इच्छा व्यक्त केली. सिद्धार्थ, तुला ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर अवश्य माझ्या राज्यात ये आणि आम्हाला धम्म उपदेश कर, मी तुझी वाट पाहीन. आणि जेव्हा राजकुमार सिद्धार्थला ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा ज्ञानप्राप्तीनंतर तथागत भगवान बुद्ध मगध देशात राजगृहाला गेले. तेथे वेळूवनात ते थांबले. तेव्हा राजा बिंबिसाराने तेथे बुद्धाची भेट घेतली. तथागताने राजा बिंबिसारास धम्मोपदेश केला. राजा बिंबिसाराने धम्माचा स्वीकार केला. तो बुद्धाचा उपासक झाला. त्याने तथागतांना भोजन दान दिले आणि तथागतांच्या भिक्खू संघाला वेळूवन दान दिले. राजगृहाजवळ आजही वेळूवन आहे. राजा बिंबिसार हा बौद्ध धम्माचा उपासक होता. त्याचा राजवैद्य जीवक हा सुद्धा बुद्धाचा उपासक झाला. त्याने तथागत बुद्धांवर उपचार केले, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. धम्मप्रसारासाठी राजा बिंबिसाराने आपले संपूर्ण राज्य व आपले आयुष्य परिवारासह खर्ची घातले. राजा बिंबिसाराची राणी खेमा हिनेही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. राजा, त्याचा परिवार आणि प्रजा हे सर्व बौद्ध धम्माचे उपासक बनले होते. राजा अजातशत्रू हा बिंबिसाराचा पुत्र होता. तो फार महत्त्वाकांक्षी राजा होता. आपल्या पित्यास राजगृहात डांबून त्याने राजसत्ता हस्तगत केली होती. तो मगधचा महासम्राट बनला. बुद्धाचा आत्तेभाऊ देवदत्त याने राजा अजातशत्रूस मदत केली होती. राजगृहाच्या पायथ्याजवळ आजही राजा बिंबिसाराला बंदी केलेल्या कारागृहाचे अवशेष आहेत. राजगृहाजवळील त्या कारागृहातच राजा बिंबिसाराने अखेरचा श्वास घेतला. अशा प्रकारे बिंबिसार हा बुद्धाचा समकालीन धम्मोपासक आणि धम्मप्रेमी राजा होता. राजा अजातशत्रू प्रारंभी बुद्धाचा कट्टर विरोधक होता. आपल्या पित्याला कारागृहात टाकल्यावर तो उदासीन व दुःखी राहत होता. जीवक या वैद्यासोबत तो एकदा भगवान बुद्धाकडे गेला. त्याने पित्याला दिलेल्या वाईट वर्तनाबद्दल भगवान बुद्धाकडे क्षमा मागितली. तथागतांचा उपदेश ऐकून त्याच्या विचारात आमूलाग्र परिवर्तन झाले. याविषयीची माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.